हाय, आजची डिश स्पेशल आहे बरं का, कारण ती महाशिवरात्रीनिमित्त मी उपवासाची मिसळ बनवलेली. नेहमी आपण खिचडी खातो, पण काहीतरी वेगळं पाहिजे ना. इथे मी साबुदाणा भिजवलेला रात्री छान भिजवून घ्यायचा. इथं साहित्य पण दिलं आहे मी, साबुदाणा, उकडलेला बटाटा, गोड दही आहे इथं, डाळिंबाचे दाणे आणि ओल्या खोबऱ्याचा खीस आहे थोडासा. सुरुवातीला आपण खिचडी बनवून घ्यायची, रेग्युलर खिचडी बनवतो तशी खिचडी बनवायची. थोडंसं तेल घालायचं, नंतर हिरवी मिरची थोडीच घालायचं आहे, कारण त्यात आपण शेंगदाण्याचं आमटी घालणार आहोत. थोडं कूट घालायचं, चवीनुसार मीठ घालून साबुदाण्याची खिचडी आपण तयार करायची. साबुदाणा चांगला भिजला पाहिजे, रात्री भिजवा, सकाळी छान फुलासारखा फुलून येतो एकदम. साबुदाणा छान भिजला तर वडे खिचडी छान बनते, चिटकत नाही. इथं आपण शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी शेंगदाणे आणि मिरची घेतलेली आहे. खरपूस शेंगदाणे भाजायचे, करपवायचे नाहीत, नाहीतर ते खराब लागते मग आमटी. आणि नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवताना 1 चमच तूप घालायचं, म्हणजे कढईला चिटकत नाही आणि त्याला मऊसूतपणा येतो. नंतर पाणी, इथं मी 1 वाटी पाणी उकळून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिरची आणि शेंगदाणे बारीक केले ते उकळत्या पाण्यात टाकायचं, म्हणजे ते कूट छान असं शेंगदाण्याचं शिजून निघतं आणि आमटी तयार होते छान. हे बघा कशी, जास्त पातळ करायची नाही, थोडीशी घट्ट आणि थोडी पातळ अशी मिडियम ह्याची करायची. खिचडी आणि आमटी झालेली आहे. चला तर मग मिसळ आपण तयार करूयात. इथं मी अजून एकदा साहित्य दिलेलं आहे. गोड दही, साबुदाण्याची खिचडी, उकडलेला बटाटा, डाळिंबीचे दाणे, शेंगदाण्याची आमटी आणि ओल्या खोबऱ्याचा चव. एक स्वच्छ बाऊल घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण लेअर लावणार आहोत बटाटा आणि खिचडीचे. हे गोड दही आहेत. 1 चमच मी साखर घातलेले, गोड बनवले दही. 2 चमच आपण उकडलेला बटाटा सुरुवातीला घालणार आहोत. नुसता बटाटा हा शिजवलेला, त्यात काहीच घातलेलं नाही. थोडीशी खिचडी ॲड करायची आपण त्यात. असे लेअर लावायचे. मी 2 लेअर लावलेत, तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही लावू शकता. प्रथम ह्याच्यात आपण गोड दही घालणार आहोत. सगळ्या बाजूनी दही घालायचं. गोड दही घ्या, आंबट घेऊ नका. नंतर शेंगदाण्याची आमटी, जेवढं तुम्हाला प्रमाण पातळ जेवढं हवं आहे तेवढं घालायचे आपल्याला. इथे मी 2 चमच घातले. खूप छान डिश तयार होते. नेहमी आपण खिचडी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं. हे बघा, मी 2-3 लेअर लावलेत. दही आणि शेंगदाण्याची आमटी घालून ते लेअर लावायचे आहेत. आणि डिशला अजून टेस्टी बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा चव घालायचा आहे, खीस घालायचा आहे आणि भरपूर असे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. इथं ऑप्शन पण आहे, तुम्ही उपवासाचा चिवडाही घालू शकता. खूप छान टेस्ट होती. बटाट्याचा चिवडा मिळतो गोड, ते पण तुम्ही डिश करून बघा, खूप छान होते. हे बघा, नवीन काहीतरी ट्राय केलं पाहिजे ना, म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपी आपण शेअर करूयात. नेहमी ही डिश बनवते, आमच्या घरात सर्वांना आवडते. तुम्ही पण नक्की करून बघा. मस्त खावा, स्वस्त राहा आणि माझ्या रेसिपी आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा. किती छान दिसतं आहे, कलरफुल. खिचडीत नेहमी थोडंसंही शेंगदाण्याचं कूट घालायचं, म्हणजे खिचडी छान होते. हे बघा, खोबऱ्याचा खीस घातलेला आहे मी आणि डाळिंबाचे दाणे घालून आपण डिश तयार करणार आहोत. खूप यम्मी होते डिश. बाय.